हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे अभक्तासी नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरीशी न भजत दैवहत. तर आपण या 7व्या अभंगातील प्रथम चरणावरती पर्वताप्रमाणे पातक करणे, पातकाचे प्रकार सांगितले. पाप किती असतं, पाप म्हणजे काय, पापाने पतित कसा होतो ते हे सांगितलं, पापाचं लक्षण सांगितलं. तर आज आपल्याला अर्धचरण सांगायचं आहे. वज्रलेप, पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्रलेप होणे. वज्रलेप होणे म्हणजे नेमकं काय होतं आणि वज्रलेप कोणाचं होतं. तर ते वज्रलेप होतं म्हणजे काय, तर पहिलं वज्र हे काय आहे आणि त्या वज्राचा लेप होतो म्हणजे काय होतो. तर वज्रलेप म्हणजे वज्राचा लेप म्हणजे वज्रासारखा अत्यंत कठीण, जो कधी धुवून धुवून न निघणारा, त्याला वज्रलेप असं म्हणतात. तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर पहिली गोष्ट, पापाची गोष्ट, हे काल आपण पाहिलं आहे. तर वज्रलेप कसं होतं ते सगळं काल सांगायचं राहिलं. आणि पर्वताप्रमाणे पातक करणे, तर त्याचं पर्वताप्रमाणे म्हणजे काय, पर्वतासारखं का पर्वता एवढं का पर्वता म्हणजे पर्वतासारखं जड, याचा अर्थ काय. या पर्वतप्रमाणे याचा अर्थ त्या पापाला पर्वताची उपमा दिली, पर्वतासारखं. आता पाप हे अदृश्य आहे आणि पर्वत हा दृश्य आहे. मग त्याची उपमा आणि उपमे याच्यामध्ये काहीतरी सादृश्य असावं लागतं. यातलं सादृश्य काय आहे, मग काहीतरी आकार सादृश्य, मग काय म्हणतात, आकार सादृश्य, गुण सादृश्य, रूप सादृश्य काही पाहिजे का नाही. मग पाप आणि पर्वत याच्यामध्ये काय सादृश्य आहे, काही सादृश्य नाही. मग त्यातलं सादृश्य काय आहे, तर पर्वत हा जसा घन आहे आणि जसा कठीण आहे, तसं त्याप्रमाणे पाप इतकं घन आणि कठीण. त्यात काय आहे, त्या पर्वतात म्हणजे जेवढून आपण पाहतो या वस्तू, झाडं, दगडं, यात सर्वात मोठी वस्तू कोणती आहे, पर्वत आहे. आणि सर्वात कठीण वस्तू कोणती आहे, पर्वतच आहे. याचं कारण काय, आता सगळ्या पृथ्वीवरती आपण कठीण पाहिलं तर कठीणातलं कठीण काय, तर दगड. दगड असतो आणि हिराबिरा असतो, तो दगडातलाच भाग आहे तो. पण मग दगड असला तरी तो घारणी फुटतो की नाही, घारणी फुटतो. काहीतरी पर्वत काय नाही फुटतो, त्याच्यावर किती घन घातल्यावर फुटणार आहे तो, नाही फुटणार ना. म्हणजे पर्वताची गोष्ट इतकी घन आहे की ती आपण सहजासहजी मानवाने ती फुटण्यासारखी नाही, तुटण्यासारखी नाही. म्हणजे त्यात एवढं मोठं आहे, इतकं जड आहे, इतकं घन आहे. आणि म्हणून त्याकरता पर्वताची उपमा दिली, त्या पापातली घनता, त्या पापातली जडता आणि त्या पापातली काय म्हणून त्याला तर कठीण बरोबर, पापातलं काठिण्य, हे सांगण्यातलं तात्पर्य आहे. म्हणजे पर्वत आणि पाप यात आकार सादृश्य नाही, रूप सादृश्य, रूप तर नाहीच, पापाला रूप नाहीचे, रूपही सादृश्य नाही, मग गुणही सादृश्य नाही. तर ह्या दोघातले काय, फक्त घनता किंवा कठीणता, यातलं काठिण्य सारखं आहे. आणि म्हणून तर पर्वताची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून कोणतं पाप, कसं पाप, किती पाप, ते मागं होऊन गेला विषय. तर ते पाप त्याचा त्या वज्रलेप होतो. तो वज्र सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर त्याला त्या वज्राला, वज्र काही एक नसतं. वज्र हे खूप अनंत असतात. वज्राचं काही हिशोब सांगितलेला काही एक नाही वज्र. तर ते प्रथम तुम्हाला कथा सांगतो. ती कथा अशी, वृत्रासुर नावाचा राक्षस होता आणि त्याला मारण्याकरता एक शस्त्र तयार केलं. आणि ते शस्त्र तयार केलं तर त्याकरता त्यांनी दधीचीने हाडे दिली होती. आणि दधीची ऋषींच्या हाडाने ते तयार केलं होतं. आणि इंद्राने आज्ञा दिली आणि इंद्राच्या आज्ञेने विश्वकर्म्याने त्याचं एक शस्त्र बनवलं होतं. कशाकरता ते, त्या त्या वृत्रासुराला मारण्याकरता. तर ती अशी त्याची कथा आहे. तर ते असं जे एक शस्त्र आहे, तर ते वज्र या शब्दाचं कोशात पाहिल्यानंतर इतके अर्थ आहेत आणि इतके प्रकार आहेत.
तो भगवान शंकराच्या हातातला त्रिशूळ त्याला वज्र म्हटलंय. भगवान विष्णूच्या म्हणजे भगवान कृष्णाच्या हातातलं चक्र त्याला पण वज्रच म्हटलेलं आहे. असे वज्राचे अनेक प्रकार सांगितले आहेत. तर त्यातले काही एक वज्र असे म्हणजे एक टोक त्याला एक अग्रवज्र असं म्हणतात. काही 2 अग्रवज्र आहेत, काही 3 अग्रवज्र आहेत, काही 4 अग्रवज्र आहेत, काही 5 अग्रवज्र आहेत आणि काही 6 अग्रवज्र आहेत. काही 2 टोकाचे आहेत, काही 4 टोकाचे आहेत, काही मुक्त आहेत, काही अमुक्त आहेत. तर ते वज्र म्हणजे एक प्रकारचं शस्त्र. त्यात सर्वात श्रेष्ठ वज्र शस्त्र आहे ते इंद्राचं आहे. ते सगळ्यापेक्षा म्हणजे भगवान विष्णूच्या त्रिशूळापेक्षाही त्याला अधिक त्या काय म्हणतो त्याला अधिक कठीण, अधिक तीव्र मानलेलं आहे. म्हणून ते इंद्राचं वज्र असं हे प्रसिद्ध आहे. तर असं ते इंद्राचं जे वज्र आहे, तर ते वज्र काय करतं, तर त्या वज्राला एक वेगळे-वेगळे नाव दिलेले आहेत. तर त्यात वज्राचे नाव कसे आहेत ते, तर त्या वज्राला नावं दिलेले आहेत का त्याला काय म्हणतात, गिरिकंटक, गिरिज्वर. गिरिकंटक म्हणजे हां, ते वज्र असं आहे ते पर्वताला भेदणार आहे. ज्ञानेश्वर माणसा एवढा-एवढा शब्द असला तर तो भलता कुणीकडे निघतोय तो. पर्वताप्रमाणे पातळ करीन वज्रलेप होणे, पर्वत आणि वज्र ह्याचं काय नातं आहे ते? तर त्या वज्राला भेद करणारं जगात दुसरं कोणतंच वस्त्र नाही. पण इंद्राचं वज्र असं आहे त्या पर्वताचा भेद करतं. त्याच्यावर जर टाकलं तर म्हणून त्याला काय म्हणतात ते गिरिज्वर, गिरिकंटक. त्या वज्राचं दुसरं नाव काय आहे? गिरिकंटक. वज्र म्हणजे ज्वर. गिरिज्वर म्हणजे ते पर्वताला पण दुखणं आणतंय ते. त्या पर्वताचे पण तुकडे करते. म्हणून पर्वत आणि वज्र याचं नातं आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात पर्वताप्रमाणे आणि पातक करणे वज्रलेप होणे ते पर्वताचं आणि वज्राचं असं नातं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पर्वत शब्द वापरला आणि म्हणून इकडं वज्र शब्द वापरला. तर ते असं वज्र आहे ते. तर ते वज्र त्याला अस्त्र असं म्हणतात. इंद्राचं शस्त्र असं म्हणतात. अस्त्र असंही म्हणतात. मग ते लोहाचं होतं आणि 1000 धाराचं होतं. इंद्राचं वज्र हे 1000 धाराचं पण होतं, असं त्याला सांगितलेलं आहे. ते कसं होतं अत्यंत शुभ्र होतं. म्हणजे या वज्राचं वर्णन कुठं आलंय? अथर्ववेदात आलंय, सगळ्या पुराणात आलंय, शास्त्रात पण आलंय आणि सर्व संतांनी त्याची उपमा म्हणून वापरली. ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आले, गाथ्यातही वज्र शब्द वापरलेला आहे. तर असं ते वज्र अत्यंत शुभ्र होतं, ते तेजस्वी होतं आणि पर्वत फोडण्याचं त्यात सामर्थ्य होतं. असं होतं ते. ज्या काळात त्या वृत्रासुरावरती इंद्राने वज्र मारलं, त्या काळात त्याचा इतका भयंकर शब्द कडकडाट झाला, तर पृथ्वी डळमळीत झाली होती. इतकं भयंकर होतं ते असं. म्हणजे पृथ्वी अशी कडकडात वाजली, थरथरा कापली, असं त्याचं ऋग्वेदात वर्णन आलेलं आहे. असो, आता ते काय आहे, त्या वज्राचं जर वर्णन करायला लागलो तुम्हाला, तर त्याचं भरपूर लांबलचक होईल. तो काय मुख्य विषय नाही आपला. त्याच्याशी काही घेणं नाही. आपल्याला सांगायचं आहे वज्रलेप होणे. तर वज्रलेप होते. लेप याचा अर्थ काय? लिप्यते. म्हणजे थोडक्यात लिप्यते अनेन इति लेपः. ज्याने लेपल्या जातं, त्याला लेप असं म्हणतात. हे शब्द तुम्ही ऐकायच म्हणून ऐकू नका. हे अभ्यास आहे हो. तुम्हाला हे अभ्यास याचा अभ्यासच केला पाहिजे. वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे हे. हो. आता हे बारकं तुम्हाला की तुम्ही कुणीकडे फिरले हे तुम्हाला नाही ऐकायला मिळायचं ते असं आहे. तर ती गोष्ट असं आहे. लिप्यते अनेन लेपनम. आणि मग लेपन याचा अर्थ काय? आता लेप दिला जातो. कशावर लेप दिला जातो? आपलं एखादं दुःख जर झालं तर त्याच्यावर हळदीचा लेप दिला जातो, कातबोळाचा लेप दिला जातो, भिंतीला लेपलं जातं, तर घराला सारवलं जातं. याला लेपन असं म्हणतात. तर त्या लेपनचं एवढं मोठं दिलंय, तर त्या भगवान विष्णूचं मंदिर सारवलं भगवान शंकराचं. पूर्वीच्या काळात फरशा नव्हत्या. ते मंदिर सारवायचे होते. तर कोणी सारवलं त्याला काय-काय फलं मिळतात आणि कधी सारावं? दुपारी सारावं की संध्याकाळी सारावं? दुपारच्या वेळी उन्हात सारू नये, रात्रीच्या वेळेस सारायचं नाही, ते पहाटे का सारवायचं? खूप मोठं त्याचं कोशात वर्णन केलेलं आहे ते. पण तो काय आपल्याला त्याचं सांगायचं नाही. पण लेपन शब्दाचा अर्थ आहे लेपन म्हणजे गंधाचा पण लेप दिला जातो, घराला पण लेप दिला जातो, दुःखाला पण दिला जातो. लेपन म्हणजे लिप्त होणे. तुम्हाला एवढं लेपन म्हणजे लिप्त होणे आणि असं लिप्त होत असतं ते त्याला म्हणतात. दुःखावर लेप देतो त्यावेळी हे तुमच्या उदाहरणाकरता सांगितलं डोळ्यासमोरचं असलं म्हणून.
तर मग आता काय तो लेप कशाचा होतो? पापाचाही लेप होतो, संस्काराचाही लेप होतो, दुःखाचाही लेप होतो, पुण्याचाही लेप होतो, ज्ञानाचाही लेप होतो आणि अज्ञानाचाही लेप होतो. ज्याचा थर येतो त्याला लेप म्हणा. ज्याचा थर येतो त्याला लेप म्हणा. आता मी तुम्हाला ज्याचं वर्णन केले. आता हे पाप असेल, संस्कार असेल, दुःख असेल किंवा सुख असेल किंवा पुण्य असेल, ज्ञान असेल, अज्ञान असेल, हे इंद्रियाच्या कक्षेत आहेत का हे? हे काय दृष्टिगोचर नाही. हे काही दृष्टिगोचर नाही. पाप काही दृष्टिगोचर नाही. हे संस्काराच्या रूपाने जसं संस्कार हे दुःख दिसत नाही, पण दुःखान्वित असतो की नाही तो? मग सुखान्वित असतोय की नाही? दुःखान्वित असतोय की नाही? संस्कारान्वित असतोय की नाही? संस्कार आणि पाप याचं वेगळं काय असतंय? पाप याचा अर्थ एखाद्या क्रियेतून अपूर्व निर्माण होतं आणि तिचे एक संस्कारच तयार होत असतात ते. मग ते दुःख दुःख काय आहे? पापाचं रूपांतरच दुःख असतं. पापाचं मूर्त रूप हेच दुःख असतं. तुका म्हणे पापी नीती रोगाचे रूपे. हा काय प्रकार येतो? तर हे सर्व अमूर्त अदृश्य जरी असले तरी ते संस्कार रूपाने असतात. पुण्य जसं असतं ते एक अंतःकरणावर होणारा एक संस्कार. पापाचा जसा दुःखाचा जसं एक आपण दुःखाचा एक संस्कार म्हणा तुम्ही त्याला तुम्हाला कळण्याकरता. तर मग पुण्य पण तसं असतं. अंतःकरण वृत्तीवरती होणारा एक त्या संस्काराचा लेप म्हणा. त्याच्यावर काय संस्काराचा लेप म्हणा. मग पुण्याचा पण लेप होतो. मग तसा पापाचा पण होऊ शकतो. जसं अंधाराने लिप्त होतं. काय त्याला ते माझ्या नाटकात आलं होतं ते अंग अंग आता आता आठवत नाही मला मात्र पण जणू काय अंधाराने माझं अंग लिप्त झालं. असं ते साहित्यामध्ये आलं होतं ते. मग जसं अंधाराने तुमच्या नाही डोक्यात तुम्हाला माहीतच नाही ते अंधाराने लिप्त होतं. जसं अंधारानं जसं ते काय एखादं झाकळून जातं. मग तसं तो काय तर अंधार काय तो काय वस्तू नाही ती. आहे का नाही? तुम्ही तसलाच प्रकार असतो ना हा. मग आता असं आहे तुम्हाला हे पापाचे सगळे प्रकार सांगितले. अज्ञान गडद झालं म्हणजे या अज्ञानाने ती अंतःकरण वृत्ती लिप्त झाली आणि ज्ञानाचं आधिक्य झालं म्हणजे काय झालं त्या ज्ञानाने लिप्त झाली म्हणजे थोडक्यात लेपन एवढंच मला सांगायचं. तर मग त्या पापाचं लेपन कुठं होतं ते माणसाच्या शरीरावर होतं का ते? नाही. मग कुठं होतं ते? अंतःकरणावरती किंवा मन मन म्हटलं अंतःकरण म्हटलं तर त्याचा हा तर त्याला काय म्हणतात ते असं लेपन होतं. आणि म्हणून वज्र हे जसं तुम्हाला आचल असतं, दुर्जेय असतं, कठीण असतं, तीक्ष्ण असतं. हे सगळे पापाला जोडून घ्यायचे. वज्रलेप होत असताना काय करतं तर असं अचल पाप न हलणारं डोंगरासारखं. म्हणून वज्रलेप होणे पापाला, वज्रलेप होणे. दुर्जय सहजासहजी कोणत्याही कर्माने म्हणा, धर्माने म्हणा, तीर्थाने म्हणा न हटणारं म्हणून त्याला म्हणतात वज्रलेप पाप. आलं का ना लक्षात? हे कशाने हटतच नाही. त्याला पाप म्हणतात. अत्यंत कठीण असं त्याला म्हणतात पाप. म्हणजे ह्या वज्राचं आणि यातलं सादृश्य. वज्र हे कसं आहे? अचल आहे ते. वज्र कसं आहे? दुर्जय आहे. ते कसं आहे? कठीण आहे आणि ते कसं आहे? तीक्ष्ण पण आहे. तसं जे पर्वताप्रमाणे अत्यंत भयंकर पाप असतं ते अत्यंत तीक्ष्ण असतं. काय करतं? भयंकर मोठं दुःख देऊ शकतं ना ते. ते कुठे नेऊन घालू शकतं तुम्हाला ते दुःख. तर असं म्हणून त्याला वज्राची त्याची वज्राची आणि त्याची उपमा देऊन वज्रलेप असं त्या लेपाला वज्रलेप असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मग त्या वज्राचं पण भरपूर वर्णन केले ते नाही सांगत तुम्हाला चला जाऊ दे आता. म्हणजे याचा अर्थ या वज्रलेपाला शुद्ध करण्याकरता दुसरं काहीही नाही. तर मग त्याला काय म्हणतात लेप. मग आता ज्या अर्थी लेप दिला दुःखावर लेप दिला तो निघतो की नाही? घर सारवलं ते निघतं का नाही? लेप निघतो. म्हणजे याचा अर्थ भूमीला पण लेप होत असतो. पण मग कशाचा? तो संस्काराचा लेप होत असतो. तर त्याच्यामध्ये शास्त्र असं सांगतंय भूमिर्विशुद्धते कालात दाह मार्जन गोक्रम हे उल्लेखनात. हे काय आहेत? हे लेप काढण्याचे आहेत. एखाद्या भूमीवरती एखादा काय समजा खून झाला, वाईट कृत्य घडलं किंवा एखादं प्रेत जाळलं तर ती भूमी काय होते? अशुची. मग ती काय झाली ती संस्कार झाले ना त्याच्यावरती अशुची. पाप घडलं तिथं. तर मग त्याची शुद्धी कशी नव्हती? त्याला काय शुद्ध करावं लागत नाही. त्याला काय म्हणतात? कालेनं.
तर त्या भूमीवरती ऊन आणि वारा आणि पाऊस कालांतराने ती भूमी आपोआप शुद्ध होते. पण कालामुळे ती शुद्ध होत असते. दाह, मार्जन, गोक्रमही त्या भूमीवरती जर अग्नी टाकला तर, किंवा मार्जन म्हणजे जर साडासामोर जर केलं तर, गोक्रमही जर त्याच्याहून खूप वेळा गाया गेल्या तर ती आपोआप शुद्ध होत असते. आणि काही गोष्टी उल्लेखनात एखादा असते, एखादा उल्लेख केला तर म्हणजे शब्दाने पण त्या काहींचं हे होतं. आता हा मंत्र, बरोबर असेल, मंत्र ही गोष्ट काय आहे, शब्दच असतात. मग आता पर्वताप्रमाणे पात करणे ते ना तीर्थाला हटत, ना कर्माला हटत, ना कशालाच हटत. मग कशाला ते, ते फक्त हरिनामाला हटतात. उल्लेख आहे तो हरि उच्चारणी अनंत पापराशी, आणि जातील एका क्षणात. पर्वतासारखं पाप असलं तरी सुद्धा उल्लेखात, म्हणजे उल्लेख भगवन नामाचा उल्लेख केला तर ते पाप हटू शकतं, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून हे सर्व काही गोष्टी काय असतात, ते शेकात वेश्मम संमार्जनम अर्चनात, तर घर असतं. मग आता शेकात म्हणजे अर्थ काय, पाणी शिंपडणे, सडा शिंपडणे, त्याला संमार्जन म्हणतो. एखादी मूर्ती असते, बऱ्याच दिवस आपण त्याला काय करतो, आपण काही पूजली नाही, काही भंगली, असं काय झालं तर अर्चनात, मग त्या मूर्तीची पूजनाने शुद्धी होत असते, घराचं सडसमर्जनाने शुद्धी होत असते. हे सगळ्याचे ते हे लेपनाचे काय, ते शुद्धीकरणाची गोष्ट असते. तर तसं हे पाच पाप वज्राप्रमाणे आहे. तर ते वज्राची गोष्ट आहे, दान वज्र, कर्मवज्र, रथवज्र, वज्रपाणी, वज्रधरा, हे सगळे वज्र, तसं हे पाप असे. तर ह्याला वज्राची उपमा देऊन इतकं कठीण याचं सांगितलंय. मग त्याचं उतारा पण सांगितलं असेल का नाही? मग त्याचा उतारा दुसरं काही नाही. त्याचा उतारा फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. पण इथं ते सांगायचं नाही, कारण तो विषय नाही. फक्त इथं सांगायचं पाप. पण कोण पाप करतं आणि कसं झालं, ते पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे. पुढचं महत्वाचं आहे आभक्ताशी. आभक्ताचं वज्रलेप का होतं आणि ते भक्ताचं कसं काय जातं? तर आता ही एक गोष्ट आहे, तुम्ही कोणी जरी असाल, या मानव सृष्टीमध्ये कोणी असला तर त्याच्याकडून पाप हे होतच. पाप कारण प्रत्येक त्याला शरीर आहे, मग त्याला पंचेंद्रिय आहेत. बरेच ऐकण्यातून पाप होतं, पाहण्यातून पाप होतं, शब्दातून पाप होतं, चालण्यातून पाप होतं, हा, कशातूनही पाप होतं. पाप होऊ शकतं. आणि जाणून होतं, काही जाणून केलं जातं, काही न जाणून होतं. त्याला म्हणतात ज्ञात पातक होतं, अज्ञात पातक होतं. पण मग फरक काय आहे? तर भक्ताचं पाप भक्तीने आणि हरिनामाने ते निवृत्त होतं, आणि अभक्ताचं पाप हे वज्राप्रमाणे त्याचं लिप्त होऊन जातं. इथं एवढाच मुद्दा सांगायचा. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे कोणाचे? अभक्ताचे. कारण तो भक्तीच करीत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर वरचीवर पुट वाढत 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 वज्राप्रमाणे पुटावर पुट, आणि ते अत्यंत कठीण असं होऊन जातं. आणि म्हणून ते माऊली म्हणतात, या ठिकाणी भक्ताचे पाप नामाने निवृत्त होतात, आणि हा भक्ती करीत नसल्यामुळे त्या अभक्ताचे पाप मात्र वज्राप्रमाणे त्याचा लेप तयार होतो, म्हणून वज्रलेप. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. तर असा जो अभक्त आहे, मग तो अभक्त काय आहे, कसा आहे तो अभक्त? तर तो भक्ती करतो का? नाही. तो विषय भोगामध्ये गर्क झाला असल्यामुळे त्याला तो भक्ती करत नाही, आणि म्हणून विषय भोगी देहाला देव मानतो. मग तो करत नाही का? मानतो. ज्ञानेश्वर बाबांचा सिद्धांत असा आहे, देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ, झाला असे केवळ माझ्याच ठाई. मग आता पांडुरंग मानित नाही, म्हणजे कोणता देव मानित नाही का? आल्लाला अल्ला मानतात, कोण ख्रिश्चन देव मानतात, कोण कोणला देव म्हणेल हा काय भरोसा नाही, पण तो देव मानतो. मग तसा हा जो भोगी असतो तो देवाला देव मानतो, भोजनाला भक्ती मानतो, आणि मरण ही त्याची मुक्ती मानते. याला काय म्हणतो आपण? चार वाक्याचं मत असं म्हणतो.
हे अभक्तच असतात. ते देव मानतच नाहीत ना, म्हणून त्यांना आपण अभक्त म्हणतो. त्याला काय म्हणतो देह, काय देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. हे अभक्ताचं चित्र आहे हे. हे काय हे कारण देव तो देहालाच मानतो, इतराला मानत नाही. तो भक्ती कसं काय करेल तो? म्हणून त्याला आपण अभक्त म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ठिकाणी देह खंडानामात्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा आणि या परोती प्रमा ढळोची नेते. याला देह खंडानामा आत्मा, तो या मुर्द्याला आत्मा समजतो तो. आणि ईश्वराची जी प्रतिमा आहे त्याला काय म्हणतो, ते दगड आहे तो म्हणतो. हे भक्ताचं लक्षण आहे काय? ह्या भक्ताचंच लक्षण आहे. म्हणजे मंदिरातल्या मूर्तीला दगड समजणं आणि देहाला देव समजणं आणि त्याला पाषाण समजणं, म्हणजे याला काय म्हणतात, याच्यापेक्षा त्याची बुद्धी पलीकडे जात नाही. म्हणजे याचा अर्थ तो भोगी आहे आणि त्या भोगामुळे त्याला याच्या पलीकडे जाता येत नाही आणि म्हणून त्याला आपण अभक्त असं म्हणू शकतो. आणि अशा अभक्तांचं पाप हे वज्राप्रमाणे कठीण होऊन जातं. त्या त्या पापातून त्याला मुक्ती मिळत नाही. म्हणून वज्रलेप होऊन येते अभक्तासी. असे वाढे जो जो मोहो तो तो विषयी रोह. असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, जितका जितका माणसाचा मोह वाढत जातो. मग कोणाचा मोह कशात वाढन? कुत्र्याच्या पिलात, कोणाचा घोड्यात, कोणाचा गाढवात, कोणाचा बैलात, तर कोणाचा गायीत, तर कोणाचा मुलात. मुलाची गोष्ट पुत्रमोह तर इतका वाईट आहे. त्या गीतेची सुरुवातच पुत्रमोहापासून आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कि काय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयुत्साह मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. मामका, माझे पुत्र. जिथूनच सुरुवात झाली त्या गीतेची. म्हणजे याचा झाला मोह. मोहाची गोष्ट कशात काय होईल ते काय सांगता येत नाही. मग कोणाला कशात नाही, कोणाचा कसा मोह नसला, कोणाला प्रपंचाचा नसला, त्या देहाचा तर मोह असतो. म्हणजे त्याचा अर्थ जिथं मोह वाढतो तिथं त्या ठिकाणी विषयाचे विषय विषय रोह, विषयाचं वर्धन होतं. आणि विषयाचं वर्धन होतं म्हणजेच याचा अर्थ वृत्तीतला देवधर्म जातो आणि विषय वाढतो. त्यालाच अभक्त असं म्हणतात. असे म्हणजे त्या कशाकडे सांगितलं, हे त्याचं पाप वज्रासारखं होतं. हे यांचं पाप, हे विषय भोग्यांचं पाप वज्रासारखं होतं. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थ ठाव पातकाशी. म्हणजे विषय विषय तीर्थ ठाव पातकाशी. म्हणजे वाढे जो जो मोहो तो तो विषय रोहो आणि विषय तीर्थ ठाव पातकाशी. म्हणजे त्या ठिकाणी पातक जिथे विषयाची गर्दी झाली, विषय अधिक झालं, विषय थोडक्यामध्ये विषयासक्त झाला, तर त्या विषयासक्तामध्ये पापाचं ठाण मांडून होतं आणि ते निवृत्त होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पापाला वज्रलेप असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्याचं पाप काही निवृत्त होत नाही. का? तो अभक्त असल्यामुळे. भक्ती करीत तो भक्तिरहित आहे. का होत नाही त्याच्या पापाची निवृत्ती? होणार नाही का? तो एक माणूसच आहे. आपणही माणसं आहोत, आपणही पापी आहोत, तोही पापी आहे. कोण पापी नाही? तुकाराम महाराज स्वतः 1000 ठिकाणी मी पापी, अनाथ, अमकं तमकं पतित म्हटलेलं आहे. ते आपली भूमिका घेतली. महाराज काय पापी असं नाही. पण मग आपल्या पापाची निवृत्ती का होते, त्याच्या पापाची निवृत्ती का होत नाही? मग वज्रलेप होणे अभक्तासी, पण भक्ताची मात्र पापाची निवृत्ती 1000 प्रमाणे सांगितले. ते पण सांगतो बा. तर या ठिकाणी पहिली गोष्ट, तो अभक्त हा भक्तिहीन असतो म्हणून त्याला अभक्त म्हणतात. दुसरी गोष्ट, तो भावनाहीन असतो म्हणून त्याला अभक्त म्हणतात. तिसरी गोष्ट, तो श्रद्धाहीन आहे म्हणून त्याला अभक्त असं म्हणतात. तो स्वैर भोग भोगणे. म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे, मग एवढे जगत आचार करतो तो नाही, तो आचाररहित पण आहे ना. मग तो आचाररहित आहे, त्यामुळे त्याचं मात्र ठरलं स्वैर भोग भोगणे, इथं पापाची वृद्धी होते. दुसरी गोष्ट हिंसा करणे, इथे पापाची वृद्धी होते. तिसरी गोष्ट चोरी करणे, इथे पापाची वृद्धीच होत असते. दुसरी गोष्ट अभक्ष भक्षण करणे, ही पापाची वृद्धीच करीत असते. आपे पेणे, हे पापाची वृद्धीच करीत असते. मग भक्त हा करतो का? नाही. पण अभक्त हा करतो की नाही? मग अभक्त हे करतो. पहिलं पाप असताना ते दूर करण्याच्या ऐवजी त्याच्यावर हे पापाचे पुट देतो. त्याचा अर्थ त्याचं पाप वज्रलेपाप्रमाणे होत जातं. आणि म्हणून सर्व त्याच्या ह्या क्रिया असतात. ह्या सर्व क्रिया काय आहेत? ह्या पाप क्रिया. पापाला जन्म देणार नाहीत.
पाप दृढ करणारे आहेत आणि त्यामुळे त्याचे पाप वज्राप्रमाणे होते, ही गोष्ट आपल्याला सांगता येते. आणि म्हणून मुळातच त्याला अभक्त होण्याकरता त्याची मानसिकता, म्हणजे ज्याला पहिली गोष्ट वेद मान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वेद श्रुती ग्रंथ नाही ज्या प्रमाण आणि श्रेष्ठाचे वचन न मानिजो, असं त्याला त्याला अभक्त म्हणतात ते. असं आहे. खळवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, तुकाराम महाराज म्हणतो. महाराजांचे शब्द फार कठीण असतात काही काही. आणि म्हणून जो वेद मानत नाही, जो शास्त्र मानत नाही, जो देव मानत नाही, संत मानत नाही, विहित कर्म मानत नाही, म्हणजे काय तो करतो, म्हणजे थोडक्यात भलतात. तुकाराम महाराजांनी मस्त छान गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितले? भलतेची उन्मत्त करी साधा. काय? पाप त्याचे नाव न विचारिनीत आणि भलतेची उन्मत्त करी साधा. त्याला म्हणतात अभक्त. मला तुम्हाला फक्त अभक्त सांगायचं, त्याला काय म्हणतात? अभक्त. आणि असा अभक्त असतो. माऊली म्हणतात, तरी तरी पुण्या लागी प्रवृत्ती का पापा लागी निवृत्ती, या जाणण्याची राती जयाचे मन. म्हणजे पुण्यालागी त्यांनी थोडंफार पुण्य करावं असं त्याला स्वप्नच नाही पडत. आपलं थोडं पाप निवृत्त व्हावं असं पण त्याला कधी वाटत नाही. मग काय? या जाणण्याची राती, म्हणजे ह्या जाणण्याची त्याला काही संकल्प म्हणून जयाचे मन, त्याचं मनच तिकडं कधी उत्पन्न होत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? ते अभक्त. आणि अशा अभक्ताचं पाप काय होतं? वज्रलेप होतं. आणि जे भक्त असतात त्यांचे मात्र, तुकाराम महाराज म्हणणार, का जाणे तरी पापे आचरावीन, कथा न करावी विठोबाची. मात्र हे काय कथा नाही करीत, हा कथा नाही करीत, भजन नाही करीत, पूजन नाही करीत, मंदिरात नाही जात, म्हणून आपल्याला त्याला नाविलाजाने अभक्त म्हणावं लागतं. आणि अशा अभक्ताचे पाप हे वज्रलेप होत असतात. पण भक्ताचे मात्र नाही. तिथं भक्ता सांगायचं नाही, पण तरी तुम्हाला सांगावं लागेल ते, कारण तुमची बालबुद्धी. म्हणून भक्ताचे काय होतं? भक्ताचे पाप नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी आणि पापी अनंत कोडी. हे काय भक्ताचं सांगितलं ना ते, नामसंकीर्तन सांगितलं ना, पण तो नाही करीत ना, म्हणून त्याचं वज्रलेप झालंय ते. किंवा दुसरी गोष्ट काय सांगितलं? नाम मंत्र जप कोटी जायला पाप, कृष्ण नाम संकल्प धरून राहे, कोटी पाप असू दे जातं तुमचं. म्हटलं का नाही? कोटी पाप जातं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लय शिक्षण, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. आ त्या सगळे असंच आहेत. अनंत काय न दुनिया काय 100 ठिकाणी वर्णन केलं आहे. म्हणजे नामसंकीर्तन इथे वर्णन केलंय, गीतेत वर्णन आलं आहे, ज्ञानेश्वरीत वर्णन आलं आहे. नामस्मरणापुढे असं जगात पापच नाही. जसं अग्नीपुढे असं इंधनच नाही, का अग्नी त्याला जाळू शकत नाही. तसं जगतामध्ये असं पापच नाही, का नामस्मरण त्याला जाळणार नाही. इतका नामाचा प्रभाव आहे. पण तो बिचारा ते नामस्मरण करीत नसल्यामुळे मग त्याला काय केलं? अभक्ताची यादीत टाकलं. आणि त्या अभक्त जो असतो त्याचं पाप मात्र काही निवृत्त होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक तर करतो. कसा करतो? पर्वताप्रमाणे करतो. पर्वताप्रमाणे पातक करणे, त्याला ते वज्रलेप, तो अभक्त असल्यामुळे त्याचं पाप हे वज्रलेपाप्रमाणे होतं. असाचा सरळ अर्थ एवढा. जो अभक्त आहे तो त्याच्या आयुष्यात पर्वताप्रमाणे पातक करतो. आणि पर्वताप्रमाणे पातक करून पाप निवृत्तीची संकल्पना सुद्धा येत नाही, पुन्हा तो पापच करतो. आणि म्हणून त्याचं पाप वज्रलेप होतं. आणि असं वज्रलेप पाप घेऊन जगणारा, म्हणून आम्ही त्याला अभक्त होता, म्हणून त्याचं त्याचं पाप पर्वताप्रमाणे झालं. आणि पर्वताप्रमाणे पाप होऊनही पुन्हा तो भक्तीच करीत नाही, म्हणून ते झालेलं पाप ते वज्रलेपाप्रमाणे होतं. आणि सहजासहजी ते कोणत्या, म्हणजे तीर्थयात्रा याला ते काही निवृत्त होत नाही. म्हणून त्याला काय दिली? वज्राची उपमा दिली. वज्र, त्या लेपाला वज्राची उपमा अशी दिली या ठिकाणी. म्हणून पर्वताप्रमाणे पातक करणे आणि वज्रलेप होणे अभक्ताशी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. की झालं?